गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सर्वांना श्री स्वामी समर्थ। 21 ऑगस्ट म्हणजेच गुरुपुष्यामृताचा दिवस। या दिवशी तुम्हाला 3 शुभयोग जुळणार असणार आहेत आणि याचे तुम्हाला फायदेही होणार आहेत। याचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास गुरुपुष्यामृत योग तयार होतो। या योगात काही काम करणं शुभ असतं। अक्षय तृतीयेप्रमाणेच हा दिवस शुभ मानला जातो। दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी गुरुवार हा एक अतिशय शुभ दिवस आहे। या दिवशी ऑगस्ट महिन्यातील मासिक शिवरात्री असून गुरुपुष्यामृताचा योग यात 3 शुभ योग तयार होतात। या योगात तुम्ही जे काही कामं करताल ते नक्कीच यशस्वी होतील। कुटुंबाची प्रगती होईल। गुरुपुष्यामृत योग कधीपासून आहे, कधीपर्यंत असेल याची माहिती आपण घेऊया आणि या योगात आपण कोणते काम केले पाहिजे याची माहिती आपण घेणार आहोत। 21 ऑगस्ट रोजी पहाटे 5:53 वाजल्यापासून ते गुरुपुष्यामृत योग तयार होईल आणि तो रात्री 12:08 वाजेपर्यंत असेल। त्यामुळे सर्वसाधारणपणे संपूर्ण दिवस गुरुपुष्य योग आहे। या दिवशी पुष्य नक्षत्र सकाळपासून ते रात्री 12:08 वाजेपर्यंत आहे आणि चंद्र कर्क राशीत असेल। गुरुपुष्य योगासोबतच अमृतसिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे। या 3 योगांमुळे हा 21 ऑगस्टचा दिवस खूप शुभ असणार आहे। गुरुपुष्यामृत योगात आपण कोणत्या 5 गोष्टी कराव्या ज्याने आपल्याला खूप फायदा होईल याची माहिती घेणार आहोत। गुरुपुष्य योगात केलेले नवीन काम किंवा व्यवसाय यशस्वी नक्कीच ठरतो। गुरुपुष्य योगात तुम्ही सोने, चांदी, रत्ने, घर, दुकान, गाडी, जमीन इत्यादी खरेदी करू शकता। या योगात मिळवलेली मालमत्ता प्रगतिशील आणि कायमस्वरूपी मानली जाते। गुरुपुष्य योगात तुम्ही टीव्ही, फ्रीज, AC, पंखा, मोबाईल, लॅपटॉपसारखी इत्यादी उपकरणे खरेदी करू शकता। गुरुपुष्य योगात तुम्ही धन आणि समृद्धीची देवी म्हणजेच माता लक्ष्मीची पूजा करावी। लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची संपत्ती आणि पैसा नक्कीच वाढेल। गुरुपुष्य योगात तुम्ही देव, गुरु बृहस्पती, तुमचे गुरु, इष्ट देवी आणि देवांची नक्कीच पूजा करावी। तुमच्या क्षमतेनुसार दान करावे, त्यामुळे तुम्हाला अक्षय पुण्य नक्कीच मिळेल। दुपारच्या आधी शुभ कार्य करा। 21 ऑगस्ट रोजी दुपारच्या आधी शुभ कार्य करा, कारण यानंतर भद्रा योग सुरू होत आहे। भद्राचा काळ दुपारी 12:44 ते 12:16 पर्यंत आहे। ही भद्रा पृथ्वीवर राहते। आज अशा प्रकारे मी तुम्हाला गुरुपुष्यामृत कधी आहे त्याची माहिती आणि त्याचा फायदा काय होणार आहे हे सांगितले आहे आणि कोणत्या काळी भद्रा पृथ्वीवर येणार आहे त्याच्या आधीच तुम्ही हे सर्व कामे नक्कीच करून घ्या। स्वामींच्या कृपेने आणि दत्ताच्या कृपेने तुमच्या अडकलेली सर्व काही कामे नक्कीच पूर्ण होतील, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।